वाढेल चिंता खर्चाची, मात्र संधी ही प्रगतीची. वृषभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, एप्रिल महिना सुरू होताना खर्च वाढतोय, परंतु मन म्हणतंय की हे काहीतरी वेगळ्यासाठी आहे. असं तुम्हाला वाटतं का? जर तुमचं उत्तर हो असेल तर लक्षात ठेवा, तुमचा हा खर्च वाया जाण्यासाठी नव्हे, तर पुढील स्थैर्यासाठी आहे. वृषभ रास म्हणजे संयम, स्थैर्य, हळू पण ठाम प्रगती होय. तुम्ही कधीही पटकन निर्णय घेत नाही, मात्र एकदा निर्णय घेतला की त्यानुसार वागून देखील दाखवता. हळू चालणारा वृषभ दूरपर्यंत पोहोचतो. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण एप्रिल 2026 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण वृषभ राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. महिन्याच्या सुरुवातीलाच तुमचे राशी स्वामी शुक्रदेव व्ययस्थानात विराजमान आहे. त्याचा परिणाम म्हणजे तुमचा खर्च वाढेल. मनात द्वंद्व तयार होईल, हा खर्च करावा की नको असा विचार तुम्ही करणार आहात. मात्र एक लक्षात ठेवा की हा खर्च चुकीच्या कारणांनी नव्हे, तर योग्य कारणांसाठी आहे. कारण राशी स्वामी शुक्रदेव बुध आणि गुरुदेवांसह लाभयोग तयार करीत आहे. म्हणजे आजचा खर्च हा उद्याच्या लाभासाठी केलेली गुंतवणूक ठरणार आहे. 19 एप्रिल रोजी शुक्रदेव स्वतःच्या राशीत म्हणजे वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. तो काळ तुमच्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट घेऊन येईल. त्या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल, आर्थिक निर्णय स्पष्ट होतील, नात्यांमध्ये स्थैर्य येईल. हा काळ आहे स्वतःची किंमत ओळखण्याचा, प्रगती करण्याचा. त्यामुळे या काळाचा सदुपयोग करा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. बुधदेव या काळात तुमच्या दशम स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे ज्ञानातून तुम्ही पैसा कमावणार आहात. क्रिएटिव्ह कामातून करिअर घडवणार आहात. शिक्षण, सल्ला, कौशल्य याचा देखील तुम्हाला लाभ होणार आहे. धनेश तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे. भाग्येश व कर्मेश असलेले शनिदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत, ज्यामुळे नोकरीत मानसन्मान प्राप्त होईल. व्यवसायात वृद्धी घडून येईल. तुमच्या परिश्रमाला भाग्याची साथ प्राप्त होईल. गुरुदेवांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे, त्यामुळे धन, कर्म आणि लाभ याचा एक सुंदर संयोग निर्माण झालेला आहे. हा योग सांगतो कमाई होईल आणि बचत देखील होईल, म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने वृषभ राशीसाठी हा महिना शुभ म्हणता येईल. कारण वास्तुयोग सकारात्मक ठरतील. जुन्या वास्तूतून लाभ होईल. घरातील वातावरण आनंदाचं राहील. मात्र आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. तुमचे चतुर्थेश म्हणजे सुख अधिपती रविदेव व्ययस्थानात उच्चीचे होणार आहे. याचा अर्थ आरामासाठी खर्च होऊ शकतो. तुम्हाला एकांताची गरज भासू शकते. हा काळ आतून मजबूत होण्याचा आहे, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी पुन्हा एकदा बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे पंचमेश देखील आहेत. बुधदेव या काळात तुमच्या दशम स्थानात विराजमान आहे, त्यामुळे प्रेमात स्पष्टता येईल. जुन्या गैरसमजुतीचा अंत होईल. विवाह इच्छुकांसाठी महिन्याच्या उत्तरार्धात हालचाली सुरू होतील. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता घरात शांतता टिकवण्यासाठी अहंकार थोडा बाजूला ठेवा, हा सल्ला देण्यात येत आहे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने घसा, साखर याकडे तुम्ही थोडं लक्ष ठेवलं पाहिजे. वजन वाढू नये याची काळजी घेतली पाहिजे. घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी दिशा मिळेल. शत्रू आपोआप दूर जातील, म्हणून त्यांची अधिक चिंता तुम्ही करू नये. महाभारतात युधिष्ठिराने संयम सोडला नाही, परिणामी शेवटी राज्य त्यालाच मिळालं. वृषभ राशीला एप्रिल महिना हाच संदेश देत आहे. संयम हाच विजयाचा खऱ्या अर्थाने मार्ग आहे,
ही बाब लक्षात घ्या. मी अनेक वर्ष ज्योतिषशास्त्र आणि भगवद्गीतेचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून जन्माला आला हा ग्रंथ ग्रह गीता. हा ग्रंथ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही तर भविष्य घडवण्यासाठी आहे. आजच प्रकाशनपूर्व नोंदणी करा 40% सवलतीसह आणि गीतेचा प्रकाश आपल्या जीवनात आणा. महिला वर्गाच्या दृष्टीने आर्थिक निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुमचं स्वतःचं आत्ममूल्य वाढेल, आत्मसन्मान वाढीस लागेल. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला आध्यात्मिक समाधान प्राप्त होईल. कुटुंबाकडून आधार प्राप्त होईल. जमिनीत बी पेरलं की वर काहीच दिसत नाही, पण आत खोलवर एक नवीन आयुष्य तयार होत असतं. वृषभ राशीसाठी एप्रिल महिना हा अदृश्य प्रगतीचा काळ आहे. तुमचे सप्तमेश मंगळदेव 2 तारखेला लाभस्थानात जाणार आहे, त्यामुळे कामाचा वेग वाढेल. स्पर्धेत तुम्ही आघाडी घ्याल. तुमचा आत्मविश्वास देखील प्रबळ होईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अंगारक योगाची समाप्ती होईल, अर्थात राग कमी होईल. अडथळे बाजूला सरकतील. निर्णय योग्य दिशेने घेतला जाईल. या सर्व बाबी अत्यंत सकारात्मक म्हणता येईल, म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहे. प्रामुख्याने भाग्येश लाभात असतं. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात राशी स्वामी राशीत येणं, पंचमेश कर्मस्थानात असणं असे अत्यंत मोठे शुभयोग तुमच्यासाठी या महिन्यात निर्माण झाले आहे. गुरुदेव तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे. अशा सर्व शुभयोगांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे. त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे, म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्मस्थानात राहू ग्रह विराजमान आहे. राहू ग्रहाला हलक्यात घेऊ नये. तो अचानक संधी देतो, अनोख्या क्षेत्रात यश देतो, परंतु तुम्ही जर मार्ग चुकीचा निवडला तर बदनामी होऊ शकते. थोडक्यात तुम्हाला काहीतरी मोठं मिळू शकतं, परंतु नीती सोडू नका हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. व्यय व परदेश गमन या दृष्टीने खर्चाचं योग्य नियोजन करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील, कारण या काळात तुमच्यासाठी खर्चाचे काही योग निर्माण होत आहे. परदेश संबंधाची सुरुवात होईल, त्यातून तुम्हाला दीर्घकालीन लाभ देखील होईल. वृषभ जातकांसाठी काही प्रश्न. तुम्ही सध्या खर्चाबद्दल संभ्रमात आहात. करिअर की आर्थिक स्थैर्य यामध्ये तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचं काय? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो, त्यानंतर रात्र होते. म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे, जे मनुष्य जीवनाला लागू आहे. येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही सारखा नसतो. काही दिवस शुभ तर काही ताणतणावाचे जातात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने वृषभ राशीसाठी या महिन्यातील 1, 12 आणि 21 हे दिवस शुभ, तर 10, 19 आणि 27 हे दिवस संघर्षाचे, तणावाचे राहतील. ही बाब लक्षात घेऊन कामांचं योग्य नियोजन करायला हवं. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं दान करायला हवं. माता लक्ष्मीचं स्मरण करायला हवं. अत्तर किंवा सुहास वापरा, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. वृषभ राशीसाठी हेमेटाईट हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. आर्थिक अस्थिरता, नात्यांमध्ये तणाव अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते मागवू शकता. ब्रेसलेटसोबत आपण ते धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड देखील देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही त्याला ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण बुकिंग करू शकता. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, ग्रह बदलतात आणि तुमचं आयुष्य हळू पण ठाम वळण घेतं. 19 एप्रिल नंतर वृषभ राशीचा आत्मविश्वास परत येणार आहे. हळू चालणारी वृषभ रास जिंकणार आहे. ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.
नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.